नमस्कार. आता मी विरारमध्ये उपस्थित आहे आणि वसई विरार महानगरपालिका निवडणुकांना आता काहीच तास उरलेले आहेत. शेवटचे प्रचाराचे 2 दिवस राहिले आहेत आणि यामध्येच आता एक मोठी बातमी समोर येते. जर आपल्याला माहिती असेल तर गेल्या काही दिवसांपासून चर्चा उठत होत्या की बहुजन विकास आघाडीचे ज्येष्ठ नेते आणि कामगार नेते राजू पाटील हे भाजपमध्ये जात आहेत का, आणि सततच्या चर्चांना उधाण दिलं जात होतं. अनेकदा असे मेसेजेस येत होते की आता प्रवेश होईल, नंतर प्रवेश होईल, आणि अनेकदा या प्रवेशानंतर चर्चा केली जात होती. परंतु अखेर राजू पाटील हे डोर टू डोर प्रचाराला उतरलेले आहेत आणि प्रत्येक कार्यालयाला त्यांनी भेट द्यायला सुरुवात केलेली आहे. हा व्हिडिओ तुम्ही जो पाहताय हा व्हिडिओ आहे विरार पूर्वेचा, आणि हे व्हिडिओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. तर जेणेकरून कुठेतरी जो भाजप आणि बहुजनचा संभ्रम होता की राजू पाटील ह्यावेळेस कोणाच्या बाजूने उभे राहणार आहेत आणि खरंच प्रचाराला उतरणार आहेत की नाही, तो आता जो आहे तो सुटल्याचा पाहायला मिळतोय. आणि बहुजन विकास आघाडी आणि भाजप ज्यांच्यामध्ये थेट महानगरपालिकेची लढाई होती आणि कुठेतरी असं म्हटलं जात होतं की राजू पाटील यांची भूमिका ही निर्णायक असणार आहे. तर आता आपण पाहू शकता स्क्रीनवरती की राजू पाटील हे आता बहुजन विकास आघाडीसाठी मैदानात उतरलेले आहेत. सध्या त्यांनी सर्वच कार्यालयांना जाऊन डोर टू डोर जे आहे ते कार्यालयांवर जाऊन प्रचार करायला सुरुवात केलेली आहे आणि त्यामुळेच बहुजन विकास आघाडी चे विनिंग चान्सेस पण वाढताना दिसून येत आहेत. एका बाजूला भारतीय जनता पक्षांकडून विविध मंत्री आणि मुख्यमंत्री सुद्धा येऊन गेले आणि वसई विरारमध्ये विविध आश्वासनं देखील देण्यात आली. राजू पाटील यांनी अद्यापही कोणतं अधिकृत स्टेटमेंट किंवा आपण म्हणू शकतो त्यांच्याकडून कोणते स्टेटमेंट आलेलं नाहीये. परंतु जसे हे आपण व्हिडिओ पाहू शकतो तर आपल्याला समजू शकतो की गेल्या काही दिवसांपासून तो संभ्रम तयार करण्याचा प्रयत्न भाजपाचा सुरू होता, किंवा आपण म्हणू शकतो ज्या चर्चांना सतत उधाण दिलं जात होतं ते कुठेतरी या व्हिडिओच्या माध्यमातून शांत होताना दिसून येत आहेत. गेल्या काही दिवसांपासूनच जे आहे ते बहुजन विकास आघाडी आणि भारतीय जनता पक्षामध्ये जे आहे ते लढाईची समीक्षा जी ती वाढत चालली होती आणि कुठेतरी मुख्यमंत्री आल्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या येण्याचा किती प्रभाव वसई विरारमध्ये पडेल, त्यांच्या वाद्यांचा त्यांच्या आश्वासनाचा किती प्रभाव पडेल यावर चर्चा निर्माण होत होत्या. आणि त्यातच जे बहुजन विकास आघाडीचे सर्वेसर्वा आहेत जितेंद्र ठाकूर त्यांच्यानंतरच ज्यांचं नाव येतं सर्वेसर्वामध्ये म्हणजे राजू पाटील यांचं जेव्हा नाव चर्चेत येत होतं, परंतु त्यांची भूमिका कुठे आहे स्पष्ट होत नव्हती. आणि सतत या चर्चांमुळे जे आहे ते बहुजन विकास आघाडीमध्ये संभ्रम होता, भारतीय जनता पक्षामध्ये देखील संभ्रम होता. परंतु आता कुठेतरी या व्हिडिओ समोर आल्यानंतर जे आहे ते स्पष्ट झालेलं आहे की राजू पाटील बहुजन विकास आघाडीसाठी मैदानात उतरलेले आहेत. त्यामुळे पाहण्यासारखं असेल शेवटच्या 2 दिवसाच्या प्रचारामध्ये आपल्याला अजून काय पाहायला मिळतं. धन्यवाद.